यहीं पे मुझे बहुत सुख भी मिल रहा है, आनंद भी हो रहा है कि हमारे जो यहाँ से जीत के आए हुए नगर सेवक है काळे जी, उनके ऑफिस का उद्घाटन कर रहा हूँ मैं। और ये जनसेवा का एक माध्यम है, तो करते रहे। तर जिस प्रकार से मोदी जी धर्मेंद्र काळे अतिशय लढाऊ आमचे शिवसैनिक आहे। या ठिकाणी आमचे उदेश पाटेकर आहेत, युवा प्रमुख आणि सर्व कळंबेताई सुद्धा आहेत। या भागातले जे शिवसेनेचे नगरसेवक आहेत ते अतिशय शिवसेनेचा बाणा घेऊन लढाई करण्यासाठी उतरलेले आहेत। ते काही पद भूषवण्यासाठी आलेले नाही। शिवसेना ही संघर्षातून तयार झालेली आहे आणि संघर्षच करणार आणि संघर्षासाठी शिवसेना आहे। आणि म्हणून आमचे धर्मेंद्र काळे असतील, कळंबेताई असतील, हे जे नगरसेवक आहेत, आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केलेले आणि या सगळ्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे। आज धर्मेंद्रजींनी अतिशय अद्ययावत हायटेक ऑफिस या ठिकाणी सुरू करून एक नवीन पायंडा या ठिकाणी पाडलेला आहे। इथला जो काही मतदार आहे त्यांचा अतिशय साधा आहे, गोरगरीब आहे। त्याला न्याय देण्यासाठी, त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्याला एक सपोर्ट सिस्टम देण्यासाठी एक कार्यालयाची गरज होती। ती कार्यालय अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी स्थापन केलंय। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही याच ठिकाणी आलेलो आहे। मी स्वतः मेहकर जिल्हा बुलढाणा इथून निघून या ठिकाणी आता पोहोचलेलो आहे आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहे। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आमदार आहे मेहकर मधून। 3 महिन्यामध्ये तिथे जाऊन आमदार झालो छाताडावरती आणि तिथल्या केंद्रीय मंत्र्यांच्या प्रदेशामध्ये त्यांच्या काय त्याला म्हणू आपण गड किल्ल्यामध्ये त्यांचा आमदार परास्त केला। मी निवडून आलो। त्यानंतर जी नगराध्यक्षाची निवडणूक झाली त्यांचा उमेदवार 3 नंबरवरला गेला आणि आपला नगराध्यक्षाचे हे इथे उभे किशोरभाऊ गारोळे निवडून आलेले आहेत। त्यामुळं आणि त्यानंतर माझ्याकडे 9 लोकांची जबाबदारी देण्यात आली होती पक्षाने स्टार प्रचारक म्हणून। त्यातले 6 नगरसेवक माझे निवडून आलेले आहेत आणि 6 मध्ये 2 नगरसेवक आहेत धर्मेंद्रजी काळे प्रभाग क्रमांक 26 आणि प्रभाग क्रमांक 39 कळंबेताई। दोन्ही हे नगरसेवक जे आहेत ते प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत। दुसरं सांगतो ते अतिशय हे सगळे संघर्षातून आलेले आहेत। हा जो भाग आहे मतदार आहे तो गरीब आहे। विशेषतः बुलढाणा, वाशिम, जालना, संभाजीनगर, बीड, मराठवाडा या भागातील विशेषतः जो काही क्लास आहे तो या ठिकाणी आलेला आहे। ही महिंद्रा कंपनीला सेंटर धरून 1960 पासून इथे ही मंडळी स्थायिक झालेली आहे। आजही त्यांच्या निवासाचा प्रश्न सुटलेला नाही आणि म्हणून इथलं दामूनगर असेल, गौतम नगर असेल, लहू नगर असेल, पलीकडे क्रांतीनगर असेल, बहुजन हिताय नगर असेल, आणखी जे काही नगर आहेत त्या नगरामध्ये आम्ही फिरलेलो आहे। तिथले प्रश्न समजलेले आहेत। तिथले वन विभाग, तुमचं गोरक्षण विभाग आणि आरेचं यांनी जी काही जागेमध्ये जी काही आपली मंडळी राहते त्यांचा प्रश्न सोडवण्याचं आम्ही त्यावेळेस कमिटमेंट केलं होतं आणि ज्याप्रमाणे बोललो त्याला अनुसरून माननीय सुनील प्रभू आणि मी स्वतः सभागृहामध्ये ही चर्चा उपस्थित केली। प्रश्न ऐरणीवर आणले आणि हे काय म्हणाले यांना काम करू देणार नाही। अहो हे जे काम करतील ना तुम्ही बघत राहणार आहे। आणि तुम्हाला सांगतो इथला आमदार, इथला भाजपचा आमदार, इथले जे आमदार आहेत ते सगळे आमदार एकीकडं आणि सिद्धार्थ खरात जरी मेहकरचा असला तरी माझ्या लोकांसाठी एकीकडे राहील। कारण ज्याची जळते त्याला कळते। माझी लोक आहेत ही सगळे इथले माझ्या भागातली माणसं आहेत आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे जर अन्याय होईल किंवा त्यांना सपोर्ट लागेल तर मी त्यांच्यासाठी धावून येणार आहे। सुनील प्रभू राहतील आणि आदित्य साहेब राहतील, अख्खी शिवसेना जो पक्ष यांच्या पाठीमागे मी उभा करणार आहे आणि त्यासाठीच मी मेहकरहून आज धावत आलेलो आहे। काळजी करू नका, अतिशय वेगळ्या पद्धतीचं काम या ठिकाणी होणार आहे। तुम्ही निश्चिंत राहा। विरोधकांना म्हणावं तुम्ही तुमच्या आता पुढची काळजी करा। येणाऱ्या जे काही 3.5 वर्षानंतर निवडणुका येतील, आता सांगतो आव्हान आता देतो, इथे देतो, आता लिहून घ्या, तुम्ही रेकॉर्ड करा। इथला एकही आमदार मी यांचा येऊ देणार नाही। आम्ही सगळे लोक अशा पद्धतीनं प्रयत्न करू यांचा भाजपचा येणार नाही किंवा मेंद्या सेनेचा एकही आमदार इथे येणार नाही। इथले आमदार यापुढे फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे राहतील हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी आलेले आहे। धर्मेंद्र काळे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आदित्य साहेब यांच्या मार्फत झालेलं आहे आणि आमदार आमचे खरात साहेब सुद्धा एवढ्या बुलढाणावरनं इथे आलेले आहेत। आणि जेव्हा ते महानगरपालिकेच्या निवडणुकीला आलेले होते आणि त्यानंतर आम्ही विश्वासाने उद्धव साहेबांना शब्द दिला होता की 26 नंबरमध्ये यावेळी काही करून आम्ही नगरसेवक आमचा निवडून आणणार आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी आमचे आमदार साहेब सगळ्या कार्यकर्त्यांनी
जो विश्वासाने काम करून धर्मेंद्र ताळे यांना निवडून आणि त्यांचं कार्यालय आज उद्घाटन झालंय, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आम्ही सगळे आलेलो आहे. बोलायचं काही मोठी गोष्ट नाही. ती पक्षाची शिस्त आहे आणि ज्या पद्धतीने पक्षाचे ज्या प्रोटोकॉल असतो, जसे विभाग प्रमुख आहेत ते सतत आमच्या पाठीशी असतात, ते आमच्याकडून ते काम करून घेत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये जरी आम्ही नगरसेवक झालो तरी त्यांच्याच मार्गदर्शनामध्ये सगळी ही कामं होतील. आणि जसं आमदारांनी सांगितलं, आमदार जरी मयेकरचे असले तरी त्यांचं लक्ष इथल्या मतदारसंघातली जी लोक इथे राहतात त्यांच्यामुळे त्यांचं जे देखील लक्ष माझ्यासारख्या नगरसेवकाकडे असेल आणि त्या माध्यमातून आमदार साहेब असतील, आमचे विभाग प्रमुख असतील, आमचे सर्व पदाधिकारी, आमचे सर्व ज्येष्ठ जे पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काम करू आणि लोकांचे प्रश्न हे आम्हाला मांडावेच लागतील. तुम्ही ऑफिसचं तुमचं त्यासाठीच मी माझ्या कार्यालयाचं नाव जनसेवालय ठेवलंय. नगरसेवक झालो म्हणजे काय कॅबिन वेगळी बनवली म्हणून वेगळा काय विषय नाहीये. हे 24 तास त्यांच्यासाठी हे चालू राहील आणि हे फक्त एक पक्षाचं कार्यालय नाहीये. इथे सर्व शाखेतली लोक येऊन काम करतील आणि मी इथे राहत असल्यामुळे मी 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध आहे. फक्त एक ऑफिस म्हणून ते असलं पाहिजे म्हणून आहे, पण 24 तास नगरसेवक त्यांच्यासाठी इथे अवेलेबल आहे.